त्यामुळे एक काम करा, माझ्या पाहुण्यांसाठी गोड आणि चांगलं नाव येतं का? हा येतं. मुर्दा बालता हुशार दिसते. घे. पालीच्या स्टँडवर आली होती बस. पालीच्या स्टँडवर आली होती बस. हिचं नाव घेतो, ही पंढरपूरची म्हस. मोडद्या तुला नाव घ्यायला सांगितलं का मला पंढरपूरची म्हस म्हण. हा मी नाव घे म्हटलं का मला म्हैस म्हण म्हटलं. हा ए असू दे, मी ह्यांचं नाव घेते, चांगलं आहे का? समोर होती देवळी त्यात होता पेढा. समोर होती देवळी त्यात होता पेढा. मी पंढरपूरची म्हैस, तू आपल्या पिलोसरीचा रेडा. आहे का नाही? हा चांगलं नाव घेते. काय नाव आहे महाराजांचं? विश्वनाथ. वा वा काय करायचं, चांगलं नाव आहे आपल्या सगळ्यांचं नाव. विश्वनाथराव तुमचं नाव चांगलं घेते. ऐका, विश्वनाथरावांचं नाव आहे का? रुंजून जाते खिडकी वाट पाहते, रुंजून जाते खिडकी वाट पाहते. खिडकीला 3 तारा, आडकी त्याला घुंगरं बारा. सुपारी कापते करा करा, पान खाते 13 13. तिकडून आला व्यापारी, काढते पदर घालते वारा. व्यापारी तर घेते हांडा, पाणी भरते गंगेचं. वाडा बांधते भिंगाचं, वाड्यात वाढ 7 वाड. 7 वाड्याला 7 चौकटी, 7 चौकटीच्यात पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशी दुधा कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी. आमचं कारभारी गेलं काशी, म्हणून विश्वनाथ बुवांच्या नावानं धरते येणारी आषाढी एकादशी. हाय का नाही त्यांनी? मग मांडी घाला, मांडी घालून बसा. एवढं नाव घेतलं तरी चूल मांडून बसले. विश्वनाथ बुवा, तुमचं नाव घेतलं की ते शेत मागचं तुमच्या चष्मावाले नाराज आहे. काय नाव आहे त्या महाराजांचं? दत्तात्रय. वा वा वा. जुन्या लोकांची नाव आहे का? नावात ताकद होती जुन्या लोकांच्या. दत्तात्रय महाराज तुमचं नाव चांगलं घेते. आमच्या दत्ताबुवांचं नाव आहे का? समोर होती देवळी त्यात होती विट्टी, समोर होती देवळी त्यात होती विट्टी. आमच्या कारभाऱ्यांना आणि विश्वनाथ बुवा तुम्हाला दोघांना देते सोड चिठ्ठी, आणि दत्ताबुवाला मारते मिट्टी. काय झालं? रागावला रागावला रागावला. दत्ताबुवाला मिट्टी मारते म्हणते की रागावला. बरं असू दे मुर्द्या, तुझं पण एक चांगलं घेतो, घेऊ का? असू दे असू दे असू. हे दत्ताबुवा तुमचं नाव घेतलं की लगेच रागावलं बघा. हा असू, तुमचं बी नाव घेते चांगलं. ह्यांचं नाव आहे का? समोर होती देवळी त्यात होती किसनी, समोर होती देवळी त्यात होती किसनी. आमचं कारभारी गेलं संडासला, काळ्या डुकरानं दिली ढोसणी. काय झालं? नाही आवडलं? बाय बाय. हा अजून एक घेऊ? हा चांगला लाडाला आलायस मुर्दे, म्हणतो अजून एक घे. हा आकाला सांग की घ्यायला. हा असू. ए कारभारी, शूटिंगवाल्याचं घेऊ का? शूटिंगवाल्याचं आहे का नाही? बघते कसं शूटिंग करताय मुर्दे आपल्या लग्नाचं. करताय का नाही? युट्यूबला टाकील. अख्ख्या जगात जितशील मुर्दी. पहिल्या लग्नात बी एवढं फोटो निघाल नाही तुझे. हाय का नाही? हे जेव्हा जरा फोकस मारा. हा इलेक्शनला उभं राहिले का सारखं हात वर करते असं. हे निवडून आलं होतं का नाही कवा का नेहमी पडतं. हा हे असं. शूटिंगवाल्यांचं नाव घेते. बाबळीच्या झाडाला बांधते कोकरू, बाबळीच्या झाडाला बांधते कोकरू. शूटिंगवाले तुम्ही माझ्या जीवाचं पाखरू. बाबा ओ बाबा येतन माझं लग्न लावा, बाबा ओ बाबा येतन माझं लग्न लावा, बाबा ओ बाबा येतन माझं लग्न लावा, हे येतन माझं लग्न लावा, हे येतन माझं लग्न लावा. बाबा हो बाबा येतन माझं लग्न लावा, बाबा हो बाबा
बघितलं का? मला म्हणतो सर्वांच्या जागेवर जाऊन पाया पडू. बरे मोडती एवढ्या सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडायचं म्हणलं माझी कंबर राहील का दत्ता बुवा? राहील का? गाव सगळा मामाचा आणि एक नाही कामाचा. पाया कसं पडायचं? आहेराच्या पाकिटावरचं नाव वाचून पाया पडायचं. नाव वाचायचं पड पाया, नाव वाचायचं पड पाया, नाव वाचायचं पड पाया. ज्या जाहीर असेल त्याच्या पाया पडायचं, जे जा नसल त्याच्या बघू पालीच्या स्टँडवर गाठ पडले आहे का नाही. त्यासाठी काय करू? इथनं सगळ्यांच्या पाया पडू. विठाला 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 तुझ्यासाठी आले वना. अरे काना रे तुझ्यासाठी आले वना. अरे काना तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. अरे कान्हा तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी गेल्या मी कादती, तुझ्यासाठी राहिलो उपवासी. तुझ्यासाठी गेल्या मी एकादशी, तुझ्यासाठी राहिले उपवासी. तुझ्यासाठी गेल्या मी कादती, तुझ्यासाठी राहिलो उपवासी. तुझ्यासाठी गेल्या मी एकादशी, तुझ्यासाठी राहिले उपवासी. तुझ्यासाठी गेल्या मी कादती, तुझ्यासाठी राहिलो उपवासी. मुरली वाजवितो काना कुंजवना, मुरली वाजवितो काना कुंजवना. तुझ्यासाठी 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 आले वना. अरे काना रे तुझ्यासाठी आले वना. अरे काना तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. अरे कान्हा तुझ्यासाठी आले वनात. चरणालो तुला गोविंदा. एक जलार्दनी विनवीते राधा, चरणाले तुला मी गोविंदा. जनार्दनी विनविते
तुझ्यासाठी आले मना रे कान्हा रे तुझ्यासाठी आले मना रे कान्हा तुझ्यासाठी आले मना रे कान्हा रे तुझ्यासाठी आले मना विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठला विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठला विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल हरिला जाऊ चला हरि ओम विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा हरि ओम विठ्ठल आळतीचा विठ्ठल हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल आणि मग शकट पिठलान भाकरान बघती बघ कशी मका 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 हा या वरचाळीच्या का इकडे बरी इकडे बरी व व व व हा ही मावशी तुला चाची गाळण देते वाची फणी देते पोथीचं मणी देते हा ये तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा देते पंपाम गाडी देते हा बघती बघ कशी मका 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 गाडी घे ना गप गप व व व व ना 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 गप 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 बापाव गेला बापाव सारखा बॉम्बाचा गप वाडगे गप 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 वाडगे वाय हा आणि मग शेगट पिटला आणि बाकर आणि बघते बघ कशी बाका मका 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 अगं बरगुडा होईल तुला बरगुडा होईल का बरगुडा होईल तुला बरगुडा तुला बी होईल आणि मला ना होईल तुला बी होईल आणि मला ना होईल बरगुडा होईल तुला बरगुडा होईल बरगुडा होईल तुला बरगुडा होईल बुरगुंडा झाला शंकराला शंकराचार्य आणि पार्वतीला श्री गणेश रुद्राशी आला आणि प्रथम पूजिते मी त्याला काळजीपूर्वक ऐका गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभ कार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता अंघोळीला निघालेले असताना संरक्षणासाठी बाळाचं बाळ तयार केलं संजीवनी मंत्रानं बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी अंघोळीसून येतोपर्यंत आतमध्ये कुणाला सोडायचं नाही ए आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं नाही रागाच्या बाळात शंकराने त्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता अंघोळीसून आल्या ते बाळ त्यांना मृतावस्थेत दिसलं पार्वती मातेनं हट्ट धरला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजे शंकराने शिपाई जंगलात पाठवले शिपायांना आज्ञा केली जो प्राणी पहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गज भेटला गज म्हणजे हत्ती हत्तीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं संजीवनी मंत्रानं बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवदन म्हणतो अगं बरगुडा होईल तुला बरगुंडा होईल का बरगुडा होईल तुला बरगुडा होईल बरगुडा होईल तुला बरगुडा होईल तुला बी होईल आणि मला बी होईल तुला बी होईल आणि मला बी होईल बरगुडा होईल तुला बरगुडा होईल बरगुडा होईल तुला बरगुडा होईल ह्या का ज्यांना कुणाला घरी जायचंय त्यांनी घरी जावा पण चालू कार्यक्रमातनं भजनातनं माणसं उठवू नका ते पातक मोठं आहे घरी जाणाऱ्यापेक्षा उठवून नेणाऱ्याला पाप जास्त लागतं आणि ते पाप असं आहे की तुम्ही आणखीन 10 वर्ष पारायण केले तरी फिटत नाही हा त्यामुळे ज्याला घरी जायचंय त्यानं गपचूप आपलं आपलं जा सुप्तीला नेऊ नका तुम्हाला काय खांद्याला माणसं पाहिजेत का कशाला जाताना माणसं तुम्हाला लागते एकटा आला एकटे जा ना ती काही सोबत येणार आहेत का तुमच्या हा वाडी गे बाय लक्षात ठेवा मुरगुंडा झाला विठ्ठल पंताच्या राणी रुक्मिणीला ज्ञानेश्वर रुद्राशी आला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ त्याने लिहिला आजी खाली बसा नाही तर घरी जावा तुम्ही अवघड आहे
जी जाणार आहेत त्यांना जाऊ देऊ, थांबवू नका, जाऊ द्या. हे जा आजी, आजी जा, तू बाहेर जा. हे जा आजी, घरी जा, जा घरी. सगळ्याचा इस्कूट करून टाकला दुसऱ्याचा. जा घरी तू. मोठी 40 वर्ष जगायची आता. जा घरी. एवढं वय झालंय, कुठनं उठतोय काय करतोय ते कळना माणसाला. हे केलं निघाय बावळाटाचा बाजार. कुठं बसलो हे सुद्धा माणसाला कळना. आता पारायणाच्या मंडपात बसा म्हणायचे बी बुवानच सांगायचं का? तुम्ही काय नुसतं गिळा येणार का उद्या? आणि आज उठून गेलेले आणि उद्या गिळा यायचं नाही. इथं बसले तेवढीच गिळतील. बावळाटाचा बाजार आहे माणसाला, कळनाच माणसाला. तरी देवानं कोरोना सारखा मिस कॉल दिला. कोरोना सारखा मिस कॉल दिला आपल्याला कळायसाठी आपण कुठं आहे ते. तरी आपल्याला कळना, तरी मंडपातनं उठतंच. हा, आता फक्त उठू नका. ज्याला उठायचं त्याला माझ्या समोर उठून जा. चालू कार्यक्रमात कोणी उठू नका. आणि उठायचं असलं मला सांगा, बुवा बंद कर, मी बंद करते, काय नाही टेन्शन. मी तुमच्यासाठी एवढं करणार, तुम्ही उठून माझा मूड घालवणार, त्याला काय अर्थ आहे? ऐकणाऱ्याला बी ऐकून देणार, ही पण ऐका. वाडगे माय बुरगुंडा झाला दशरथाला, दशरथाच्या राणी कौशल्याला. श्रीराम उद्राशी आला आणि रावणाचा वध त्याने केला. रामरायांचा जन्म झाला. काळजीपूर्वक ऐका. चैत्रात रामरायांचा जन्म झाला, वृक्षाला पालवी फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला, यमुनेला पूर आला. दुर्योधनाचा जन्म झाला, महाराज रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधनाचा जन्म झाला, रक्ताचा पाऊस पडला. आणि आपल्या मुलांचा जन्म झाला आणि आल्याला पाऊस घालवला. हाय का नाही? हे गेला का नाही? पाऊस बिघडला, मुलांचा दोष आहे का? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. काय त्या बुवासनी करायचं आहे सांग. मस्जिदभर टोपी आहे ते, काय करायचं? अक्कलच नसलं टोपी काय करायचं? मग पट्टावरती ब्यागाडी किती, काय करायचं? जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या. चला, गेली का सगळी? आता काय खुणवा खुणवी नाही ना? नाही ना. अजून काय राहिले असली तर बुवाला म्हणा येऊन नाही तुझी. डोक्याला वाद करू नको, 17 वेळा बाहेर जाऊ. आपली एकटी बायको घेऊन जायचं घरी, लोकांच्या नेऊन काय करायचं तुला? हिला चलन तिला चल, लोकांच्या राहू दे ना, तुला काय करायचं? सगळ्याचं कंत्राट घेतलं का तू? आपली घेऊन जा ना. येड्याचा बाजार नुसता. वाडगे मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. महिला मंडळ काळजीपूर्वक ऐका. चैत्रात रामरायांचा जन्म झाला, वृक्षाला पालवी फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला, यमुनेला पूर आला. दुर्योधनाचा जन्म झाला, महाराज रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधनाचा जन्म झाला, रक्ताचा पाऊस पडला. आणि आपल्या मुलांचा जन्म झाला आणि आल्याला पाऊस घालवला. गेला का नाही? पूर्वीसारखा पाऊस आहे का? पाऊस बिघडला, मुलांचा दोष आहे का? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद होण्यासारखी मुलं पोटले. पिल्लं सगळ्या प्राण्यांना होत्या, आपल्याला पिल्लं झाली आहेत काही नवल नाही. आपल्या पिल्लांनी काय करावं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या मुलांनी गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं वाचन करावं. आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. मग संतांना आनंद होतो. मग संत मंडळी म्हणतात, पुत्र भावायचा गुंडान त्याचा ती लोकाला झेला. चांगली मुलं जन्माला आली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं, आपली मुलं दिसायला चांगली, आपल्या मुलांच्यावर संस्कार कमी. महिला मंडळ, कारण मुलं जन्माला आल्यावर संस्कार करायचे नाहीत. मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. कीर्तनकार ताईंनी सांगितलं, गर्भसंस्कार कोणी केले? माझ्या ज्ञानोबरायांच्या आईने केले. स्वामी विवेकानंदांच्या आईने गर्भसंस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने गर्भसंस्कार केले. शिवबाराजे पोटामध्ये असताना जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले, घोड्यावरती बसावं, दानपट्टा खेळावा, हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी. हर हर एक
माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर अरे राजा मातना धर्म मांडला जगला माणुसकीवर जगला माणूस कीवर जगला माणूस कीवर पुन्हा जन्म द्या अतिच्या शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म द्या अतिच्या शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर 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 शिवराया दादांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. ए हा वा वा. कोकणपट्टीचा ढाण्या वाघ म्हणलं पाहिजे तुम्ही. असं असं ए हा ही सात्विकपणाची लक्षणं आहेत महाराज. हा नुसतं टोप्या घातल्या होत नाहीत. सात्विकपणाची लक्षणं आहेत. हा कीर्तनात बी तुमचाच आवाज होता ना. मग कीर्तनात बी वरडायचं हित बी वरडायचं येईल ते बो आहे चालेल. लक्षात ठेवा. पण त्याला परमार्थासाठी जिव्हाळा पाहिजे बरं का. आपुलकी पाहिजे. नाही तर काय काय बो म्हणते मला कंटाळा आला मी झोप म्हणलं सकाळ उठूच नकोस. हा मुलांच्या वरती संस्कार झाले. शिवबाराजे पोटामध्ये असताना जिजाऊ महासाहेबांना स्वराज्याचे डोहाळे लागले. स्वराज्याला आपल्या महाराष्ट्राला बलाढ्य राजा मिळाला. आपल्या पण बायकांना डोहाळे लागतात का नाही. तिकडे डोहाळे लागतात का बायकांना. हसताय काय लागतात का नाही. हा हा आपल्या बायकांना डोहाळे लागतात. कशाचे डोहाळे. माती खायचे. खात्यात का नाही. काय काय बायका गरोदरपणात माती खात्यात. माता गरोदरपणात माती खाल्ले हिच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का. सगळी गांडूळच की वाळलं 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 आणि गांडूळ लय बेकार. गांडूळ जर का एखाद्या ठिकाणी शिरलं दिंडीत वाळ वाळ भजनात वाळ वाळ पारायणात वाळ वाळ यात्रेत वाळ वाळ लय गांडूळ बेकार. गांडूळ जर का एखाद्या ठिकाणी शिरलं तिथं इस्कुटत. पारायणात स्वतः पंगत घालणार नाही दुसऱ्याला घालून देणार नाही. लय गांडूळ बेकार. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. एका बिचारीला डोहाळे लागले पिक्चर बघायचे. पिक्चर बघायचे डोहाळे लागले. विश्वनाथ बुवा कुठला पिक्चर. तुमच्या टायमिंगचा बच्चनचा डॉन पिक्चर जुना डॉन. 9 महिन्यात तिने 108 वेळा पिक्चर बघितला. मी म्हणते 108 वेळा ज्ञानेश्वरीचं गीतेचं भागवताचं पारायण केलं असतं माझा ज्ञानोबा तुकोबा पोटाला आला असता. हिनं पिक्चर बघितलं. गर्भावर एवढा परिणाम झाला. दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली. बाळ जन्माला आलं आणि ते डॉक्टरला म्हणायला लागलं अरे दीवानो मुझे पहचानो कहते आया अरे दीवानो मुझे पहचानो कहते आया मैं हुआ आत्ताशी काय काय पोरांच्या कानाला बरं वाटलं असं. ती म्हणली असलेली आत्ता बुवा लाईनवर यायला लागले. हाय का नाही.
त्यांची चुकी नाही, त्यांना जाहिरातीचं बघायचं सवय. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. ब्राह्मणाची मुलं हुशार असतात. तिन्ही सांजेच्या वेळेला ब्राह्मणीन काकू बाळाला हाक मारतात, बाळा खेळायचं बाद झालं, घरामध्ये ये, हातपाय धो, देवासमोर जा, निरंजन लावलेले आहे, शुभंकरती म्हण आणि अभ्यासाला बैस. आता बाबा येतील, पण बाबा कसे येतील? बिना डुलता येतील. आपले 90% बाबा 6 वाजले की ढोली घेऊन खेळत येते. 6 वाजले की बाबा ढोली जिम खेळतच घरी येते. पोराने अभ्यास करायचं कधी? कधीच्या नावात पोरगा अभ्यासाला बसलं आणि पप्पा पुस्तकावर पडलं. ते खाली कधी उतरलं? जेव्हा त्यांची पुरी उतरली तेव्हा खाली उतरलं. ह्याला म्हणायचं ऑनलाईन अभ्यास. इकडं पोरं ऑनलाईन, इकडं मास्तर ऑनलाईन, आणि मध्ये आई बाप ऑफलाईन. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. मी म्हणते बापाला व्यसन आहे, आईनं तरी पोरांच्यावर लक्ष ठेवावं, हाय की नाही? पण आताच्या बायकांना लय काम बरं का आजी. आहेत बाई माझ्या वारगीच्या जुन्या बायका, हा हाय की नाही आजी? आपल्या टायमिंगला आजी कसं होतं? जात्यावर दळायचं, आडाचं विहिरीचं पाणी शेंदून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचा. असं होतं का नाही? आताच्या बायकांना लय काम. आता नळ आले दारात आणि तोटे गेल्या घरात. आता डायरेक्ट किचन कट्ट्यावर पाणी आहे, किचन कट्ट्यावर, आहे का नाही? भिंतीला चिमुटा घेतला की पाणी येते. बाय बाय बाय. लय काम आताच्या बायकांना. आणि त्यात सरकारनं 50% आरक्षण महिलांना दिलंय का नाही? तेव्हापासून बायकांची निमी कामं ही गडीच करते. हे आता बायकांचं नवरं राहिलं नाहीत, गडी झालेत का नाही? पोरासने अंगू नवरा घालतोय, पोराला कपडे नवरा घालतोय, पोराला शाळेत नवरा सोडतोय. जाताना दळणाचा डबा नेतून, येताना पिठाचा डबा घेऊन येतो. बरीच पुरुष मंडळ आता दळायला लागलेत का नाही? सहज एखाद्याला विचारा, काय रामभाऊ कुठं? ते मग तो दळाय निघाले. म्हटलं दळाय जाणे तर चकीत अडकून मर. जातीला दळावं कोणी मळावं कोणी कळना. पूर्वीचा काळ होता, पुरुष मंडळ पारावरती बसून राजकारण खेळायचं, घरी माता माऊल्या दळायच्या. आता सगळं उलट झालं. आता गडी लागले दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला. लागल्या का? तुमच्या सरपंच कोण आहे, लेडीज का जेंट्स? हा जेंट्स आहे. असू दे, चांगलं आहे चांगलं. तुमचंच गाव एक महाराष्ट्रात, ऑल महाराष्ट्रात आहे, सरपंच जेंट्स आहे. नाही तर मी आज ऑल महाराष्ट्रात फिरते, जाईल तिथं सरपंच लेडीज, सरपंच लेडीज, उपसरपंच लेडीज, ग्रामसेवक लेडीज, तलाठी लेडीज, पोलीस पाटील लेडीज, एसटीत कंडक्टर. आणि ह्या जाती कुठे? ह्या लय लोकांच्या ट्रॅक्टरवर, त्यातनं 4 राहिले तर डुगडुग, नाही तर मुंबईला रिक्षा, हाय की नाही? हा हा. त्यातनं 4 राहिली तर त्यांचा उपयोग वरातीला, हाय की नाही? आणि त्यातनं 4 राहिली तर त्यांचा उपयोग जर 5 वर्षात. प्रत्येक गावात 1-2 टगे आहेत. त्या टग्यांचं काम आहे, इलेक्शन लागलं 15 दिवस धाब्यावर सटकून आणायचं, कुणाच्या तरी गाडीवर बसायचं, 15 दिवस सटकून बोंबलायचं. कोण म्हणतं येणार नाही? तुझा बाप म्हणतो येणार नाही, गप मर की घरात. हा, अरे एवढ्या जोरात माझ्या पांडुरंगाला हाक मारली तर तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. आजी आपण जात्यावरती दळत होतो, जात्यावर बसल्यावर गपचूप दळत होतो का? जात्यावर बसलं की देवाला हाक मारायची, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला. एवढं लाजायची काय गरज नाही आजी. काय करायचं मावशी? गाव तुमचं, घर तुमचं, पारायण तुमचं,
आमचं फक्त सांगणं तळमळ आहे, काम आहे, हाय का नाही? हे आमचं सांगणं काम आहे तुम्हाला. देवाचं नाव घ्या, घ्यायचं का नाही ते तुम्ही ठरवायचं. आम्ही तळमळीनं सांगतो माणसातनं उठू नका. का सांगतो? कारण त्या देवाच्या मनात आलं आणि त्यानं खरंच आपल्याला माणसातनं उठवलं तर पुन्हा म्हणायचं नाही यंदा पारायण झाल्यापासून आमचं काय बरं नाही, काहीच बरं होणार नाही उठून गेले. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की माहेरचं गुणगान गायाच्या वाटचार वाट सरकाय बघतो केड्याला, वाटचार वाट सरकाय बघतो केड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. काय म्हणत होत्या? सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला. बाय 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 बाय, केवढा मोठा अभिमान, केवढं मोठं प्रेम. कारण पूर्वी मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी निघाली की आई वडिलांच्या गळ्यात पडून पुरी रडायची. तुम्ही रडला का नाही? जुन्यामध्ये. तुम्ही रडला का नाही? जुन्यामध्ये. तुम्ही जुन्यामध्ये रडला का नाही? हा, जुन्यामध्ये पद्धत होती. लॉकडाऊनच्या आधी पद्धत होती, मुलींनी रडायची. आता मुलींना रडाय वेळ नाही. आता मुली पळून गेले, आई बाप रडते. तुमच्याकडे आहे का पळापळी? बाय 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 बाय. मला वाटलं आमच्या साताऱ्याकडेच पेटले वाढतं. शिकडे बी आहे का चालू पळापळी? हो. पळापळी जास्त वाढल्यामुळं सरकारनं रस्त्याची कामं हातात घेतली. सरकारनं सगळी कामं मागं ठेवली, पहिलं रस्तं सुधरवलं. पहिला साधा हायवे होता, मुलींना पळून जायला तकलीफ झाली. मेगा केला तरी पण मुलींना तकलीफ व्हायला लागली. आता डायरेक्ट समृद्धी, नॉनस्टॉप गोवा. आणि पोरगी गोव्यात पोचल्यावर मग आई म्हणती मला थोडा थोडा अंदाज आला होता. तुला अंदाज आधीच आला होता तर तू काय पारायणात वाचाय बसली होती का? मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. मुलांना चांगल्या नावानं हाक मारली पाहिजे. मगाजी महाराजांचं नाव का विचारलं मी? विश्वनाथ. महाराजांचं नाव दिगंबर. नावात ताकद आहे. जुन्या लोकांची नाव. आता आपण देवाची नावं ठेवत नाही पोरांची. आता नावाचे प्रकार वेगळे. पोराचं नाव ठेवायचं प्रकाश. प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भाकास. हाय का? प्रकाश झाला आणि सरकारनं मीटरच कापून नेला. प्रकाश झाला आणि घरात अंधार केला. प्रकाश. पोराचं नाव ठेवायचं विकास. विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा बदलला नाही. हाय का नाही? विकास घरात झोपला की चांदू मामा दिसतोय. हाय का? असं द्यायचं नाही. त्यांचा विकास झालेला आहे, ते विकास चांगला आहे आमचा. हा ते ओळखीचे आहेत माझे, ते विकास चांगला आहे. नावात ताकद आहे. चांगली नावं ठेवा. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले, बारशाचा कार्यक्रम. बाळाच्या आईनं बाळ माझ्याकडे आणून दिलं. म्हणली महाराज ह्या बाळाचं नाव ठेवलेलं आशीर्वाद द्या. म्हणलं मावशी आशीर्वाद देते. बाळाचं नाव काय ठेवलंय? ती म्हणली बाळाचं नाव ठेवलंय अनिल. काय नाव? अनिल. म्हणलं मावशी मोठा झाल्यावर काय अनिल? ती म्हणली महाराज काय नाही, गावलं तर एखाद्याची पोरगी तरी पळवून अनिल. म्हणलं चांगला आहे तुझा पळवा पळवीला अनिल. हाय का नाही? तरुण मंडळ ज्यांची लग्न राहिली त्यांना सूचना आहे. आता ओके झालं काम. त्याचे बी झाडाचा हाल मागा धरणं लय होत होतो. मी म्हटलं त्याच्या अंगात येतं वाटतं म्हणून तसं म्हणलं देवी येत असेल. म्हणलं असू दे, खेळू दे. ते तुमच्या बरोबर लक्षात आलं महाराज काय आहे गणित. शरायचं वाडगे जो बाळा जो पडे रो मुन्ना बाई. टेन्शन घेऊ नको. आपलंच पाराय नाही निवांत. फक्त बसल्या जाग्या ओलं करू नको, बाकी काय प्रॉब्लेम नाही. वाडगे नावात ताकद आहे. आता जी मुलं लग्नाची राहिलेत त्यांना महत्वाची सूचना आहे. आता वट्या भरायचा दिवस गेलं बाबानो. आता वट्या भरून तुम्हाला मुली मिळणार नाहीत. आता जे पळवा पळवी करतील
तेच गड जिंकतील. ज्याला पळवा पळवी जमणार नाही त्याने लटकते रे नारे. अवघड झालं मुलांच्या लग्नाचं. तुमच्या इकडे वातावरण कसं आहे मला काय माहित नाही, पण आमच्या सातारा भागामध्ये ना पुण्याच्या पलीकडं 30-35 वय झाले तर पोरांची लग्नच नाही. 35-35 वर्षाचं संडेच्या संडे गावात तसंच मोकळच. तुमच्याकडे कितीची रेंज आहे? 40. बाय 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 बाय. तुमच्याकडे 40चा माल शिल्लक आहे का? हो. असू द्या तसाच ठेवा. आणखीन 10 वर्ष सांभाळा. अर्ध तिकीट झालं म्हणजे हिंडल बोंबलत. वाडगे मुलांच्या नावात ताकद आहे. चांगली नावं ठेवा. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले, एक आजी पळत आले तुमच्याकडे. मला म्हणल्या महाराज आमच्या गावात पहिल्यांदा आलाय, चहा घ्यायला घरी चाला. चहा घ्यायला गेले, सगळ्यांनी दर्शन घेतलं. आजींना म्हणलं आजी जाऊ का, मला कार्यक्रम चालू करायचा आहे. आजी म्हणली महाराज थांबा. म्हणलं काय झालं? म्हणली माझी नात राहिली दर्शन घ्यायची. मी म्हटलं बोलवा लवकर नातीला. आजीनं नातीला हाक मारली, ए पौर्णिमा. मी म्हटलं आता पौर्णिमा म्हणजे एक नंबर असणार. पौर्णिमा दर्शन घ्यायला आली. मी तिच्या तोंडाकडे बघितलं. काय तुम्हाला ती पौर्णिमा सांगू, दिवसा बॅटरीनं बघायला लागत होती. मी म्हटलं ही पौर्णिमा आहे का आमुष आहे? कलर बघून नाव ठेवा पोरांची. कलर बघून कलर. नावात ताकद आहे. चांगली नावं ठेवा पोरांची. हा काय काय मुलांचा पायगुण एवढा बेकार आहे. जन्माला आलं की बापाला 50,000 रुपयाला डबऱ्यात घालते. नाही तू यश चांगला आहे, त्याचं काय ते यश चांगलं आहे. नावात ताकद आहे, नावात ताकद आहे. चांगली नावं ठेवा. आता फॅशन झाली महाराज. जुनी घरं मोडतात माणसं आणि बंगले बांधतात. मोठे मोठे बंगले बांधतात आणि बंगल्यावर नाव टाकतात मातृपितृ छाया. बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. त्या बंगल्यात मातृबी नाही पितृबी. मातृ गोट्यात पितृ वाट्याव आणि छाया सोप्याव. छाया खाती पंख्याची हवा. आणि बंगल्यावर नाव टाकलंय मातृपितृ छाया. मी म्हणलं येड्या ते सगळं पुसून टाक आणि नुसतं छाया निवास टाक. तिच्याच बापाचं घर आहे. नावात ताकद आहे. चांगली नावं ठेवा. एका म्हातारीनं तर नातीचं नाव ठेवलं लाड लाड पप्पी. पप्पी पप्पी. लग्नाला गेली पप्पी, यात्रेला गेली पप्पी, बाजारला गेली पप्पी, बैताला गेली पप्पी. कुठं जाईल तिकडे पप्पी आहे. एकदा म्हातारीच्या मनात आलं, म्हातारीनं नातीला घेतली पंढरपूरला गेली. चंद्रभागेत आंघोळ झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि म्हातारी गावाकडे यायला निघाली. पंढरपूरच्या स्टँडवर म्हातारी आली. एसटी लागलेलीच होती. पंढरपूर रायगड सुपरफास्ट यात्रा स्पेशल. म्हातारीत असल्या गर्दीत वर चढली. कंडक्टरनं म्हातारीला वडून घेतली, बेल मारली. ड्रायव्हरला म्हणला जाऊ दे गाडी. म्हातारी कंडक्टरच्या पुढे उठून उभी म्हणली मास्तर आधी माझी पप्पी घेऊन मग गाडी हाली. काय म्हणली म्हातारी? आधी माझी पप्पी घेऊन मग गाडी हाली. कंडक्टर म्हणला आजी मी दुटी आहे, एसटीत असलं चालत नाही. म्हातारी म्हणली मला काय माहित नाही. आधी माझी पप्पी घेऊन मग गाडी हाली. तेवढ्यात आजीचं लक्ष खाली गेलं. एसटीच्या कडन तिची नात आजीला शोधत होती. म्हातारीने खिडकीतनं हात बाहेर काढला, नातीला हाक मारली, म्हणली पप्पी ये लवकर. गाडी निघाली. तेव्हा त्या कंडक्टर खाली बघितलं. तो कंडक्टर म्हणला आजी ही वय पप्पी. म्हातारी म्हणली इतका वेळ तुला कुठली वाटत होती? अगं भरगुडा होईल तुला, भरगुडा होईल. तुला बी होईल आणि मला बी होईल. तुला बी होईल आणि मला बी होईल. आणि मावशी गट पिटला आणि बाकर आणि बघती बघ कशी. गप गप नाग माझ्या लेकराला कोणी मारतो सारखं ना. हाय की पप्पा आहे की आपला. पप्पा कुठे गेला? पप्पा 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 कुठे गेला? कुठे गेला पप्पा? मुर्दा गेला वाटतं झोपाय. गेला गेला पप्पा गेला. हाय हाय का
येतो येतो ए गप गप ए गप येतो मामा आपला मामा मामा हा तो बुवा मामा ये हे मामा आणखी लेकराला 10 रुपये बिस्कुट ना दे की 10 रुपये बघतो बघ कसा पिस्तूल काय नाही आणलं का मोकळा आला का वाढ घे आणखी लेकराला 10 रुपये दे सारखा देतो घे देतो गप गप देतोय दे घे ठीक आहे मोड दे बघतो काय गुस्ता वाढ घे देतो मामा देतो गप देतो गप देतो की गप के देतो गप 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 टक मामा दे टक बाबा आले बाबा आणखी आले बाबा गप के देतो की दम नाही तुला गप 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 वाढगे ही कुठली नोट काढली चालणार नाही दे त्याला दे माझ्याकडे त्याला दे त्याला चाल दादा आला असल्या नोटा पाहिजे ते मुर्दा काढतोय चालत नाही त्याच्या नोटा दिलं मामा द नको गप पाडगे लॉकडाऊन पासून का नाही मुर्दा निळ्या नोटा बघितल्या की हसतो हा आता कशी निघाली अरे पिस्तुलिया वाडगे चालत नाही ती 5ची नोट बुवाला हा फुटक्या सुपाऱ्या देवाला फटक्या नोटा बुवाला वाडगे आता मावशी मी कुंकू ठेवत नाही मावशी कुंकूवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सुवासिनी झाल्या का नाही काट टिकली चिटकीव काट जुन्या बायकांच्या कपाळाला कपाळ भरून कुंकू त्या आजीकडे बघा माझ्या पुढे बसलेल्या आहा कसं दिसतंय गौरीगत कपाळ भरून कुंकू तिकडे माग बघा त्या आजीकडे वा 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 ज्यांच्या कपाळाला कुंकू आहे त्यांच्याकडे बघा 12 वाजून गेले चेहरा फ्रेश टवटवीत आणि ज्यांच्या कपाळाला टिकले त्यांच्याकडे बघा 10:30 वाजले सगळं पारायण हिनच केले चेहऱ्यावर टवटवीच नाही कुंकवात ताकद आहे कुंकवात ताकद आहे पूर्वीच्या बायका रुपयावर कुंकू लावायच्या परिणाम काय होत होता 80-90 वय झालं तरी म्हातारा हलत नव्हतं 80-90 वय झालं तरी म्हातारा हलत नव्हतं कशामुळं कुंकवात ताकद घरची वैतागली तरी हलना कशामुळं कुंकवात ताकद 2 वेळा पॉझिटिव्ह निघालं तरी हलना कशामुळं कुंकवात ताकद आता आली टिकली तर टिकली नाही तर हुकली लग्नाला 7-8 वर्ष अटॅक झाली बिना बोर्डाची गाडी फिराय मग लाव बुक्कान चल दिंडीला जेवढं तुमचं कुंकू मोठं तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान वाढगे तरी मावशी गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आणलंय मावशी गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आणलंय मावशी 11 लेकरं घरात ठेवले विठाला महिला मंडळ एक पात्र बाकी एक पात्र बघून जावा चला खरं चला
अरे खंडोबा पिवला झाला खंडोबा पिवला झाला हलद लागले बाणाई तुला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला पहिला पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला गणपतीला शारदेला पहिला पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला गणपतीच्या शारदेला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला अरे दुसरं पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला शंकराच्या पार्वतीला अरे दुसरे पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला दुसरे पत्र शंकराच्या पार्वतीला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला तिसरं पत्र भैरोबाला भैरोबाच्या जोगेश्वरीला तिसरं पत्र भैरोबाला भैरोबाच्या जोगेश्वरीला खंडोबा पिवला झाला हलद लागली बाणाई तुला खंडोबा पिवला झाला हलद लागली
गप गप इस ग बाई गप खा ए माझी एखादं आहे म्हणून मी केळं खाती तुम्हाला काय करा गप खा हा खा गप ए मी कशी बी काय तुम्हाला काय करायचं एखाद्याचा अनग वकून पाडते वीस ग बाई हा ए मला वेळ लागला कोणाचं कुणाचं वेळ लागलाय विश्वनाथरावांचं कुठे गेलं गेलं झोपाय हा तुमचं आहे लागले लागले ते बाईला पिस्तुले म्हणतो मी हाय कसं सांभाळायच बाई दे सोडून मी नेते जाताना हा ए ए मला कोणाचं वेळ लागले माहितीये का स्पीकर वाल्याचं ए नाही त्याचं नाही मुड द्यायचं मग 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 मला का नाही कुणाचं वेळ लागलंय सांग ना कुणाचं वेळ लागलंय सांगू का सांग ना प्लीज हा प्लीज सांग ना बघितलं का प्लीज सांग ना म्हणतो हा ह्याच्यासाठी लोकांच्या गावाला आलाय का लोकांच्या चौकशा करतात मुर्द कुणाचं लागले कशाला लागले कवा लागले ए मला तुमच्याकडे संसाराचं वेळ नाही लागलं मला त्या काळ्या विट्याचं वेळ लागले पांडुरंगाचं त्याने मला वेडी केली आणि सगळे मला काय म्हणतात का म्हणता वेडी मला काव म्हणता वेडी मला काव म्हणता वेडी मला काव म्हणता वेडी मला निघाली पंढरीला वेडी निघाली पंढरीला वेडी निघाली पंढरीला वेडी निघाली पंढरीला ज्ञानोबा तुकाराम बोला ज्ञानोबा तुकाराम बोला ज्ञानोबा तुकाराम बोला चैतन्य गगनगिरी बोला कसं बघतोय मुर्दा बघितलं का माझ्या खुर्ची बस हा चांगला येडा झालाय सर अरे लाटणी हा ए ए मी गाणं म्हण का गाणं म्हण का? मन 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 महाराज गाणं म्हण का एक मिनिट म्हण ना चांगलं गाणं म्हणते हाय का नाही? चांगलं ए म्हण देवाचं म्हणू का गुरुवाचं म्हणू गुरुवाचं म्हण ए देवाचा कार्यक्रम आहे देवाचं गाणं म्हणते नको हाय का नको नाही? ए आता एक काम करा सगळ्यांनी हात जोडा सगळ्यांनी हात जोडा उभे आहेत बसले आहेत सगळ्यांनी हात जोडा चुकून एखाद्याचा हात जोडायचा राहील तरुण मंडळ हात जोडा ए पिवळा शर्ट पुढं हात जोड हात जोडला नाही तर लगीन नाही हात जोडलं की ह्या वर्षी लगीन होणार लगीन म्हणलं की पोरं लगीन हात जोडते कुठली ती काय करते ए सगळ्यांनी हात जोडा मावशी चुकून एखाद्याचा हात जोडायचा राहील सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही सकाळ सगळी माणसं काल्याच्या गडबडीत आणि तुम्ही कवळ्या उन्हाला खुर्चीवर बसणार सगळी तुम्हाला विचारणार आहे का बरं हात जोडले का देवाचं गाणं म्हणते जानी जागेची मचाल हाती आले मी आता बयान राहती काजवा उडा चिमण्या उडा कोंबड्या उडा कबूतर उडा कावळा उडा मोर उडा पोपट उडा चिमणी उडा शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं दिसला का बाई दिसला शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं हो मी म्हटलं ह्या बुवाच्या तरी काय गाव नाही वय काय गाव शोभी बुवा माझ्याकडे मोका दिसला गा बाई दिसला दिसला गा बाई दिसला मला बघ
इस ग बाई काय करत्या बाई काय त्या मी माझ्या डोक्यातलं खाती तरी आकारते हा घरी गेले आपापल्या डोक्यातलं खात बसा मी काय नको म्हणते का एखाद्याचा अन ग वकून पाडते इस ग बाई हा मला वाटलं मी एकटीच येडी आहे वाटत पण हिथं जेवढी आपण शिल्लक आहे ना तेवढी सगळी वेडी आहे अरे वेडी आहे म्हणून तर इथं बसलो शाने असतो तो झोपाय गेलो असतो अगं तुम्ही तरी शाने आहे का माझ्या नादाला लागून कुशाला मंडपात बसलाय झोपायचं सोडलं हा पण हेच वेळ लागलं पाहिजे हे वेळ जनाबाईला लागलं हे वेळ मीराबाईला लागलं हे वेळ गोकुळातल्या गवळणींना लागलं कृष्णाने यमुनेच्या काठावरती बासरी वाजवावी गवळणींच्या कानावरती आवाज जावावा गवळणींनी धावत यमुनेच्या काठाला जावावं यमुनेच्या तीरी काल पाहिला हरे यमुनेच्या तीरी काल पाहिला हरे काना वाजवे धो वाजरे काना वाजवे वाजरे वाजवे वाजरे काना वाजवे वाजरे काना वाजवे वाजरे यमुनेच्या तीरी काल पाहिला हरे काल पाहिला हरी काना वाजवतो वासरी काना वाजवी वासरी काना वाजवतो वासरी काना वाजवी वासरी काना वाजवतो वासरी अरे बारा सोळा गौरच नारी बारा सोळा गौरच नारी त्या नटून चालल्या मकुरे बाजारी त्या नटून चालल्या मकुरे बाजारी फोडीला गडा त्याने मारला गडा माझा फोडीला गडा माझ्या फोडीला घागरे काना वाजवी वासरी काना वाजवतो वासरी काना वाजवी वासरी काना वाजवतो वासरी काना वाजवी वासरी काना वाजवतो वासरी इतकं वेळ लागलं पाहिजे इतकं वेळ लागलं पाहिजे तर जीवनाचं सोनं होतंय तर जीवनाचा उद्धार होतो नुसतं मुंबईसनं पारायणाला गावाला आलं की सोनं होत नाही दिवसा जीवनाचं त्याला पारायण जागलं पाहिजे कीर्तन ऐकलं पाहिजे भजन ऐकलं पाहिजे पुरुष मंडळ तरुण वर्ग तुम्हाला हात जोडून विनंती आहे विशेष म्हणजे तरुण मुलांनो आता परमनंट नोकरी कुणाला लागणार नाही परमनंटची अपेक्षा कुणी करू नका अहो सरकार सुद्धा परमनंट नाही हाय का निकाल लागायच्या आधी उड्या हाणते सरकार सुद्धा परमनंट नाही आपलं काय घेऊन बसलाय मुलांनो परमनंटची अपेक्षा करू नका फक्त आयुष्यामध्ये येऊन निर्व्यसनी जगा दारूपासून लांब राहा दारून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले दारू पिण्याबद्दल काय नाही पण किती प्यावी 90 कोण आहे रे कोण आहे 90 म्हणते तर अख्खा बॉक्स आणते प्रमाणशीर दारू प्या पुरुष मंडळ दारूमुळे काय होत दिवाळे काढले या संसारात दारून दिवाळे काढले या संसारात दारून गोटे गोटे पिण्यान गोटे गोटे घेण्यान गोटे गोटे पिण्यान गोटे गोटे घेण्यान दिवाळ काढलं या संसारात दारून दिवाळ काढलं या संसारात दारून गोटे गोटे पिण्यान गोटे गोटे घेण्यान गोटे गोटे पिण्यान गोटे गोटे घेण्यान गोटे गोटे पिण्यान गोटे गोटे घेण्यान संसाराचं दिवाळ काढलं या दारून गोट गोट घेण्यानं पुरुष मंडळ तरुण वर्ग निर्व्यसनी जीवन जगा महिला मंडळ तुमच्या पायाला हात लावून विनंती करते स्त्री भ्रूण हत्या टाळा मुलींची हत्या टाळा मुलगा मुलगी एक समान दोघांनाही द्या मानाचं स्थान मुलगा वंशाचा दिवा आहे मुलगी वंशाची पंथी आहे दिवाळी सारख्या सणाला आपण पंथी कुठं लावतो ताई तुळशी वृंदावनाजवळ ज्या ठिकाणी वरून लक्ष्मी हात येते त्या ठिकाणी आपण पंथ्या लावतो आणि आकाश दिवे कुठं लावतो घरापासून जेवढी वायर लांब असेल तेवढ्या लांब आपल्याला माहित आहे दिवे जवळ लावण्याच्या लेवलचे नाही शॉक सर्किट करणारच मुलगा वंशाचा दिवा आहे मुलगीचा गर्भ पोटामध्ये असतो आपण डॉक्टरांच्याकडे जातो डॉक्टर साहेब हा गर्भ डॉक्टर साहेब सांगता हा गर्भ मुलीचा आहे आपण सांगतो मारून टाका मुलीचा गर्भातून तुम्हाला विनंती करतो तू जसे पहिले जग मला देखील पाहू दे
मारू नको आई जन्म मला घेऊ दे तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे मारू नको आई जन्म मला घेऊ दे हुंडा मला लागतो म्हणून त्रास तुला वाटतो का जरा तुझ्या मायेचा म्हणून साठतो का ताई सवे माझ्या मला आनंदाने खेळ दे मारू नको आई जन्म मला घेऊ दे मुलीचा गर्भ म्हणतो आई मला मारू नको आई मला तुझ्या अंगणामध्ये खेळायचं हात जोडून विनंती आहे तुम्हाला भारुडात काही नेलं नाही तरी चालेल महिला मंडळ थोडासा ऐकू कमी करा भारुडात काही नेलं नाही तरी चालेल पण एक गोष्ट नाही लेख वाचवा लेख वाचली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे मुलगी शिकली तर प्रगती होते मुलगी शिकली तर प्रगती होते आणि मुलगा शिकला तर लोकांची प्रगती घेऊन घरी येतो पापा मैं आ गया प्रगती लेके आ गया बाप म्हणला ना आलाय का तुला प्रगती पुस्तक आणाय सांगितलं तू लोकांची प्रगती घेऊन घरी आला मुलगा वंशाचा दिवा मुलगी वंशाची पंते हात जोडून महिला मंडळांना विनंती आहे स्त्रीभ्रूण हत्या करू नका मुलींची हत्या करू नका मुलीला जगू द्या मुलीला शिकू द्या आजची कीर्तन सेवा झाली ती एक मुलगीच आहे ए काय धडाडीचा पोवाडा झाला महाराज हा काय धडाडीचा पोवाडा वा 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 माझी स्वतःची मुलगी कीर्तन कराय मोठी युट्यूबला टाका ज्ञानेश्वरीताई पुजारी आमच्या भागामध्ये ते आमच्या आपल्या तिकडे चालते जोरात चिपळूण पर्यंत चालते हो चिपळूणला ते सपकाळ महाराज वगैरे आहेत बघा असे चेहरेपट्टे सपकाळ महाराजाची ते चिपळूणची खेडची हा असंच बारीक बांध्याचा माणूस आहे ते सारखी सेवा तिकडे देते चिपळूण हो मुलगा वंशाचा दिवा आहे मुलगी वंशाची पंते आजचं कीर्तन केलं ती एक मुलगीच होती लक्षात ठेव किती गोड वक्तृत्व हा वा वा शाहिराला पवाडा जमायचा नाही असला पवाडा केला ओकेच मला मी आत मेकअप करत होती मला वाटत होतं बाहेर येऊन ऐकावं ए लक्षात ठेव मुलगा वंशाचा दिवा आहे मुलगी वंशाची पंते तुम्हाला हात जोडून विनंती काही नेलं नाही तरी चालेल फक्त एक गोष्ट न्या लेख वाचवा मुलगी वाचवा मुलगी शिकवा लक्षात ठेवा मुलगा वंशाचा दिवा आहे मुलगी वंशाची पंते हात जोडून विनंती त्याहून महत्वाचं म्हणजे आपण सर्वजण शेतकरी आहे शेतकरी तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे महाराज आज मुलांची लग्न राहिली कशामुळं प्रत्येक मुलीच्या आईला वाटतंय माझा जावाई परमनंट असावा ज्या मुलीच्या आईला वाटतंय माझा जावाई परमनंट असावा एक एक भाव आहे तुमचा दादा आहे का परमनंट तुमच्या भावाला आहे का 40,000 पगार तुमच्या भावानं अजून घेतलाय का फ्लॅट ए बावळाट पुरीच्या आयानी लाजा सोडल्या पुरीच्या आयानी लाजा सोडल्या ज्यांच्या घरी मुली आहेत ना लग्नाच्या ती सरळ बोलणातच बघा पोरगी बघाय गेले की लगेच पोरगीच्या परमनंट आहे का तुझ्या कानपाडीत परमनंटचं नाव काढलं तर शेतकरी राजा आहे लॉकडाऊन मध्ये आपल्याला जगवलं कोणी महाराज शेतकऱ्यानं परमनंट वालं मुंबईसनं आलं देवळात क्वारंटाईन झालं त्याला 2 वर्ष माझ्या शेतकऱ्यानं सांभाळला आणि ही बावळाट मंडळी शेतकऱ्याला पोरगी द्यायला नाही म्हणतात नालायकपणा आहे हा तुमचा फटाफट उद्या पाहुण्यांना फोन करा काला झाला की आणि मुली शेतकऱ्याला देऊन टाका आहे का नाही उद्या 1-2-4 पोरांची लग्न झाली तर माझा कार्यक्रम सफल झाला ए लक्षात ठेवा दिलेल्या सूचनेचं पालन करा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना महिला मंडळ पुरुष वर्ग चपल्या आपापल्या घालायच्या कुणी कुणाची हाणायची नाही चप्पलच म्हणले माझी काळजी करू नका मी चपल्या गाडीत काढल्यात मला माहित आहे पहिली तुम्ही बुवाची हाणता चप्पल आहे की नाही लक्षात ठेवा त्यामुळे दिलेल्या सूचनेचं पालन करा त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले आमचे सातारा जिल्ह्याचे वैभव असणार आमच्या सातारा विभागाचं वैभव असणारे डुलकी सम्राट असणारे आमचे सौरभ महाराज असतील आमचे कीर्तिराज महाराज असतील त्याचप्रमाणे आमचे रणजित महाराज असतील त्याचप्रमाणे ज्यांनी कॅशोला साथ केली सुंदर असं लक्षात ठेवा
तुमच्यामुळे कार्यक्रम आज भरून आला. मला लय टेन्शन होतं. हो, तरणा भाग्यवंत असे हरिकीर्तनी दिसे. तुम्ही तेवढं काम तरुणपणात चांगलं केलं. एवढं शिकला तरी चिकार झाला. हो, त्यांचं एकदा दादांचा आभार मानते. त्याचप्रमाणे तुमच्या गावातील आता माझी वेळ पहिली आहे इकडे येण्याची, त्यामुळे तुम्ही वारकरी मंडळींची नवीन ओळख आहे. सर्वांचं दर्शन घेते. गोड मंडळी आहात तुम्ही. 7 दिवस जागरण करून सुद्धा आज की कार्यक्रमाला बसलाय, हे माझं भाग्य. नाही तर कलाकार इतका त्रास नाही कुणाला महाराज, आणि कलाकार थांबत बी नाहीत. म्हणून मी माझे कलाकार आणू का म्हणत होतो. तुम्ही म्हणलं आहेत तुमचे, म्हणले म्हणलं चला असते बाबा, तुमच्या इकडे नादी लोक असतात थोडीशी, लक्षात ठेवा. सर्वांचा आभार मानते. त्याहून महत्वाचं म्हणजे शूटिंगवाल्यांचा आभार मानते. आहे का नाही? काढलं का शूटिंग? तुमचा चॅनल आहे का? ओके, टाका. टाकण्याबद्दल काही नाही. ब्रँड मराठीवाल्यानं पहिलं शूटिंग केलं माझं. तो म्हणला महाराज तुमचं शूटिंग युट्यूबला टाकतो. म्हणजे कुठं बी टाक, फक्त वाड्यात टाकू नका. बसाचे बस खाली. 5 मिनिटं झाले बस. मी जायला सांगितलं का तुला? सांगितलं का जायला? बस खाली. हा, लगेच उठली मागच्या मागे निघाली. तिला वाटलं लक्ष नाही बुवाच. हे जाय, 1-2 तासात मोकळं करते तुम्हाला आणखी. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानते. झालेली भारूड रूपी सेवा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या चरणावरती अर्पण करते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावरती अर्पण करते. पांडुरंग रायाच्या चरणावरती भारूडाचं पुष्प समर्पित करते. पुन्हा एकदा तुमच्या सर्व ग्रामस्थांचं, वारकरी मंडळ असतील, पारायण मंडळातील सर्वांचं धन्यवाद, आभार. रामकृष्ण हरी. तुकाराम 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 तुकाराम. आहेत का सरपंच? आहेत.